आमचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी यायचंय. पहिल्या वर्षीपासून वारीला आपल्या या ठिकाणी संगमनेर मध्ये 2007 किताब सायकल वारीमध्ये जी सायकलिंग मध्ये 756 कुपन क्रमांक 756. त्यानंतर वॉटर बॉटल साठी आपण लकी ड्रॉ काढतोय. ही वॉटर बॉटल आपल्याला येडगाव कॉलनी मित्र मंडळ यांनी 9 पाण्याच्या बॉटल राजू किंवा ऋतिक गुंजा या ठिकाणी यायचे. 802 नंबर आहे का उपस्थित? आठशे 2 आहे का पटकनी? कारण की लकी ड्रॉ काढणारे भरपूर इथं आले. ते बात करायचा का नंबर? बात करायचा का? त्याच्यानंतर लकी ड्रॉचा नंबर निघायची वॉटर 839 टाटा मोटरचे आपले पासवर्ड पैकी आहे का कोणी? आहे सगळे म्हणा. बॉटल आपण लकी ड्रॉ आहे. हेल्मेट आनंद चिटपोक लकी ड्रॉचा नंबर आहे 830 आहे का उपस्थित? आहे का? पहा कोण आहे का 830 देण्यासाठी. मी सन्माननीय लोंढे नानांना विनंती करत की आपल्या शुभ हस्ते हे हेल्मेटचं बक्षीस द्यायचे. लकी ड्रॉचा क्रमांक आहे सायकल बमचा 805. हँडल जरी तुटला तरी सायकल इथपर्यंत आली आणि त्यांना साईबाबांचा प्रसाद या ठिकाणी मिळालेला आहे. आमचे साईभक्त दर गुरुवारी 9 सरता साई मंदिरात येतात की आपल्या शुभ हस्ते हा बक्षीस द्यायचे. त्याच्यानंतर आलेला आहे 842 आहे का? 842 के सरांना या ठिकाणी हा लकी ड्रॉ लागलेला आहे. महादेव चासकर यांना विनंती असेल की आपण समोर येऊन. यानंतर पुढचा लकी ड्रॉ प्रियंका ड्रेसेस यांच्या तर्फे, गोडेगावचे प्रियंका ड्रेसेस धनंजय नागरे यांच्यातर्फे जी पैठणी देण्यात येते तिचा क्रमांक आहे 787. कोण आहे? गॅरंटीड बक्षीस 87 नंबरचा हा लकी ड्रॉ पैठणीचा. सन्माननीय हर्षल भाऊंचे हस्ते हा लकी ड्रॉ क्रमांक या ठिकाणी देतोय. त्यानंतर पुढचा आहे 879 हेल्मेट 879 नक्की पहा. तिने पावती पण आली बिचारीने. कोणाला वाटत चिटिंग वगैरे झाली. सायकल चालवली 2-3 किलोमीटर. पहिलंच वर्ष आहे तिचं. ताजने बहिणीला विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते हा हेल्मेटचा सत्कार. त्यानंतर सायकल पंप साठी आपण लकी ड्रॉ काढणार आहोत. या ठिकाणी संगमनेरचे आमचे मार्गदर्शक अण्णासाहेब राणे आणि त्यांचे मित्र बरोबर या ठिकाणी आले. त्यांना विनंती करत की आपण व्यासपीठावर या ठिकाणी दादांचा सत्कार करण्यासाठी मी अभिजित शेटे यांना विनंती करत की 864 नंबर सायकल पंप आहे का? आहे. तिच्यासाठी लकी ड्रॉ निघणार आहे. तत्पूर्वी राणेदारांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सायकलचा पंप या ठिकाणी भेट द्यायचा आहे. यानंतर स्टीलचा चला छोटे सहकारी सगळे
हुतात्मा राजगुरुनगर सायकलीची आमची अजित भाऊंची ही कन्या, तिच्या हस्ते हा लकी ड्रॉचा क्रमांक निघलेला आहे 857. चेक करा. बसलं होतं आले. ओके. सन्माननीय राणे दादांचे मित्र यांना विनंती करेन की आपल्या हस्ते ही पाणी बॉटल द्यायची. काढलेला आहे. कुपन दाखवा सर. तुमच्या हातात दाखवून ठेवा. पहिलं बक्षीस दाखवा कशासाठी काढलेलं आहे. रामकृष्ण हरी वस्त्र भंडार यांच्याकडून जी पैठणी दरवर्षी आपल्याला मिळत असते तिच्यासाठीचा हा कुपन क्रमांक निघलेला आहे 822. सर दाखवतील. हेल्मेट साठीचा जो लकी ड्रॉचा क्रमांक आहे 828. उलटा केला तर येडगाव सायकलिस्ट मध्ये हा लकी ड्रॉ लागलेला आहे हेल्मेटचा. पंचक्रोशीत नाव कमवलं असे जीवन इलेक्ट्रॉनिक्स श्री जीवन चौधरी यांच्याकडून देण्यात येणारा सायकलचा पंप, हा पंपासाठी आपण लकी ड्रॉ काढतोय. हा लकी ड्रॉ चा नंबर आहे 814. पंप आहे उपस्थित आहे. गुप्ता जो आपले विविध प्रकारचे सॉंग्स यूट्यूबला आम्ही नारेगावकर पेजला टाकत असतो, त्या जगदीशला विनंती करा की आपल्या शुभ हस्ते हा सायकलचा पंप द्यायचा आहे. सन्माननीय जगदीश भाऊ पटकन या. मॅडम या सुद्धा समाविष्ट झाले. दादांना विनंती असेल की आपण 2 शब्द या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचे. सकाळपासूनचा त्यांचा एक अनुभव आपण सर्वजण ऐकूया. हे माझे क्लासमेट आहेत, ते कानोडचेच आहेत. बरेच दिवस मला सांगत होते का सायकल तुम्ही खेळा, सायकल व्यायाम करा. मी गेले 1.5 ते 2 वर्ष होते सायकलचा व्यायाम करत होतो. रोज पहाटे 4 वाजता उठून सायकल चालवायचं. पण कुठल्याच वारीला मला येता आलं नाही. आणि चालू वेळेला त्यांनी सांगितलं येणार आहे काय, तुझं काय नाही. मी रेस सक्सेस संस्थेमध्ये सर्व्हिस करतो. 39 वर्ष मी सर्व्हिस केलेली आहे. माझी मंडळी सर्व्हिसला होती. आम्ही दोघं रिटायर झालेले. चांगला व्यवसाय आहे माझ्याकडे घरात. आणि सर्व माझी मुलंही सर्व्हिसला आहे. तुम्ही सुधाकर रोडे आग्रा असतो नगर कानूर पाठार येथून अजून आमचे 2 मित्र आहेत, गीते सर आणि पाटील मॅडम. आणि तिघही सायकलीवर येण्याचं ठरवलं. इथपर्यंत नारायण कमाला सायकल आलो. आपण अतिशय चांगलं व्यवस्थित वाटलं. आपलं उपक्रम सुद्धा अतिशय चांगला आहे. आणि दरवर्षी आपल्या साईवारीला येत जाऊ एवढं सांगतो. धन्यवाद. 7वी येडगाव कॉलनी मित्र मंडळ यांच्या तर्फे दिली जाणाऱ्या लकी ड्रॉ साठी आपण विनंती करतोय. चला लकी ड्रॉचं बक्षीस या लकी ड्रॉचं बक्षीस देण्यासाठी सन्माननीय रायचंद सर यांना मी विनंती करत की आपण 2 मिनिटांसाठी स्टेजवर यायचे आणि आपल्या शुभ हस्ते या स्टीलच्या पाणी बॉटलचं वितरण करायचंय. नंबर आहे 876. 876 लकी ड्रॉ क्रमांक 876 आहे का? 876 आहे का उपस्थित? लकी ड्रॉ क्रमांक 876 पा आहे का? चला
उपस्थित नाही असं म्हणून आपण कॅन्सल करू. पुढचा चिठ्ठी आपण लकी ड्रॉची काढूया. चला आता फक्त शेवटचे 2 लकी ड्रॉ आजच्या दिवसाचे राहिले. हा झाल्यानंतर पुढचा जो क्रमांक लागलाय तो 818 नंबर. अर झोपलाय. आहे स्वप्न पडलं, बक्षीस मिळालं आणि इथं पुकारा झाला. आहे चांगली गाड झोप लागली होती. या वॉटर बॉटलचं वितरण करण्यासाठी मी सन्माननीय रायचंद सर यांना विनंती करतो की हा बक्षीस आपण आपल्या शुभ हस्ते द्यायचे. याच्यानंतर 2च लकी ड्रॉ या ठिकाणी आपण शेवटच्या आजच्या दिवसातले काढणार आहे. हॉटेल 2 मिनिटं 2च लकी ड्रॉ आजच्या दिवसाचे राहिलेत आणि त्याच्यानंतर आपल्याला हा कार्यक्रम आटोपता घ्यायचा आजच्या दिवसाचा. तत्पूर्वी सायकलवारीमध्ये सहभागी झालेले त्यानंतर उर्वरित 2 आता जाहिरात लागली असं समजा. आपण हा कार्यक्रम 2-3 मनोबद्ध झाल्यानंतर सायकल वारी या वारीच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व सायकल रायडर बंधू भगिनींना माझा नमस्कार. आज पहिल्यांदाच मी या सायकल वारीमध्ये सहभागी झालेला आहे. मी दत्तात्रय भोर रयत शिक्षण संस्थेच्या श्री मुक्तादेवी विद्यालय नारोडी या शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहे. पुढच्या वर्षी सेवानिवृत्त होणार आहे. या वर्षी मे महिन्यामध्ये माझ्या मुलाने मला सायकल गिफ्ट केली आणि सायकल चालवायला सांगितलं. सायकल चालवण्याच्या आधीची शारीरिक स्थिती आणि आत्ताच्या शारीरिक स्थिती याच्यामध्ये फार मोठा बदल मला जाणवला. जूनला शाळा सुरू झाल्यापासून यावर्षी जरी जास्त पाऊस पडला असला तरी मी दररोज सायकलवरच शाळेत जातो. नंतर ते माझ्या शाळेचं अंतर 12.5 किलोमीटर आहे. 12.5 किलोमीटर जातो, 12.5 किलोमीटर येतो. त्यामुळं शरीर तंदुरुस्त झालेलं आहे माझं. त्याच्यामध्ये मी भीमाशंकर मंचर ते भीमाशंकर 65 किलोमीटरचं अंतर आहे आणि 75 डिग्रीचा घाट आहे. अजिबात सायकलवरून न उतरता तो मी घाट पार केला आणि फक्त तळेघर या ठिकाणी मी जेवणासाठी अर्धा तास थांबलो होतो. बाकी नॉनस्टॉप भीमाशंकर केलं. मंचरवरून 6:30 वाजता शार्प निघालो होतो सकाळी आणि शार्प 6:30लाच पुन्हा संध्याकाळी मंचरमध्ये आलो. त्याच्यानंतर यावर्षीची कार्तिकी एकादशी झाली आळंदीची, ती पण वारी मी सायकलवर केली आणि त्याच्यानंतर मला आत्मविश्वास आला की मी शिर्डीची वारी सुद्धा करू शकतो. आणि मग सायकल ग्रुपला मेसेज बघितले आणि जितकं शक्य होईल तितक्या लवकर मी लगेच बुकिंग करून घेतलं. मला माहिती नव्हतं की बाबा इतक्या दिवसापर्यंत बुकिंग चालणार आहे, आपला नंबर लवकर लागावं म्हणून मी लवकर बुकिंग केलं आणि त्यामुळे या वारीमध्ये सहभागी झालो. वारीचं नियोजन पाहून इतका आनंद वाटला. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी काल संध्याकाळी या आयोजक मंडळींनी आपल्या ग्रुपवर नियोजन पाठवलं, त्या नियोजनामध्ये दिलेल्या त्या वेळा पाहिल्या आणि इतकं तंतोतंत नियोजन पाहिल्यानंतर खरंच मी समाधानी झालो. वारीमध्ये आल्यानंतर इतक्या सगळ्या समाजाला सोबत घेऊन जाणं ही काही सोपी गोष्ट नसते. त्यांनी सांगितलं आधीच की वारी जरी 1 दिवसाची असली तरी त्याचं नियोजन जवळपास महिनाभर चालतं. खरंच ही लोक खूप कष्ट घेतात आणि म्हणून ते आपल्याला वारंवार सूचना करत असतात की असं चला, तसं चला, ग्रुपने चला, पांढऱ्या पट्टीच्या डाव्या बाजूने चला, की आपल्यासाठी ते काळजी घेतात. खरं तर त्यांचं करावं तितकं कौतुक थोडं आहे, कारण हे नियोजन करणं इतकी साधी गोष्ट नाही. ज्यावेळी आपण आपल्या घरचंच एखाद्या छोट्या कार्यक्रमाचं नियोजन करतो त्यावेळी काय परिस्थिती होती आपल्या सगळ्यांना माहिती. आणि इतक्या गावांमधून, इतक्या तालुक्यांमधून लोक येतात, इतक्या सगळ्यांचं नियोजन हे लोक करतात. अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन झालं. चहा, नाश्ता, नंतर जेवण, सगळ्या प्रकारच्या सोयी उत्तम प्रकारे केल्या. आणि मला इथं यायच्या आधी असं वाटलं होतं संध्याकाळी झोपण्याची सोय काय होणार आहे बाबा, थंडी तरी इतकी जास्त आहे, पण ती सुद्धा सोय अतिशय उत्तम आहे. त्या मंगल कार्यालयाच्या मालकांना सुद्धा मी खूप धन्यवाद देतो की ते नेहमी आपल्या या वारीच्या लोकांना हा हॉल उपलब्ध करून देतात. खरंच
साईबाबांचे आपल्याला नक्कीच आशीर्वाद भेटतील, उत्तरोत्तर आपली अशीच प्रगती होत राहील. उद्याची सायकलवारी आपल्या सगळ्यांना आनंददायी जाऊ अशा प्रकारची सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो. आणि मला या ठिकाणी आयोजकांनी बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल आयोजकांचं मनपूर्वक हार्दिक आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मीनाक्षीताई पाठक यांना विनंती असेल की आपण आपलं मनोगत या ठिकाणी आमच्या सायकल स्वरांसाठी इथे द्यायचं आहे. सन्माननीय मीनाक्षीताई. तर व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर त्यांना नमस्कार. आणि नारायणगाव ते शिर्डी ही सायकल वारी म्हणजे मला दरवर्षी असं वाटत असतं की कधी चालू होईल. आणि मी फोन पण करत असते. आणि हे जे आयोजक प्रायोजक जे आहेत सर्व शिर्डीची वारी करणाऱ्यांचे त्यांचे खूप खूप धन्यवाद. त्यांचं नियोजन इतकं अगदी सुंदर आणि चांगलं असतं ना की जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि एवढं बोलूनच मी माझं संपवते, जास्त काही बोलत नाही. सायकलवारीमध्ये डॉक्टर तेजस दिवटे आपल्या वारीमध्ये आपली सर्वांची सेवा करण्यासाठी असतात. पण काही घरगुती कारणानिमित्त ते मुंबईला गेले. पण बाबांची कृपा असल्यावर योग कसे जुळून येतात. संगमनेरचे डॉक्टर सागर फापाई यांना बाबांनी आदेश दिला आणि आज ते आपल्या सर्वांची सेवा करण्यासाठी या ठिकाणी आले. सन्माननीय फापाई सर यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. आणि जो मगाशी थोरात सर या ठिकाणी फापाई सरांचा या ठिकाणी सन्मान करतायत. बाबांच्या चरणी आपली सेवा अशीच अखंडित सुरू राहू द्या. आपल्या दोन्ही अशी सेवा वारंवार फोन केल्यानंतर घडू द्या हीच आमची इच्छा. आणि डॉक्टरांना विनंती करत की आपण त्या ठिकाणीच थांबायचं आहे. जो शेवटच्या सरांच्या हस्ते आपण ते लकीड्रॉच्या कुपनचं जी पैठणी आजच्या दिवसाचं तिसरं बक्षीस हॉटेल अयोध्या यांच्यातर्फे दिली जाणारी पैठणी अयोध्या सन्माननीय डॉक्टर साहेबांच्या हस्ते ही पैठणी देण्यात येणार आहे. लकी ड्रॉचा क्रमांक आहे 803. आहे का? आहे. डॉक्टर अचानक या ठिकाणी कार्यक्रमात आलेत. मी डॉक्टरांना सांगू इच्छितो की आमची सायकलवारी शिर्डीला जात असताना सायकल स्वरांना प्रेरणा मिळावी म्हणून दानशूर व्यक्तींच्या वतीने हे बक्षीस या ठिकाणी ठेवले जातात. आणि त्याचं हे कुपन क्रमांक 803 डॉक्टरांच्या हस्ते या ठिकाणी देतोय. धन्यवाद. सर्वांना प्रथम सप्रेम जय शिवराय, जय जिजाऊ. नारायणगाव ते शिर्डी सायकलवारी 2025च्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वांचं मी आमच्या संगमनेर नगरीमध्ये या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. खऱ्या अर्थानं शिवजन्मभूमीतून आलेत म्हणून एक वेगळी आस्था तुमच्याबद्दल आहे. म्हणून माईकवर सांगावंसं वाटतं की डॉक्टर नुसतं मी डॉक्टरच नाहीये तर मी एक कलाकार सुद्धा आहे. शिवपुत्र संभाजी महानाट्य जे तुम्ही ऐकलं असेल डॉक्टर रामन कोल्हे ज्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज साकारतात त्या महानाट्यामध्ये मी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करत असतो. त्याचप्रमाणे रायबा हेच का आपलं स्वराज्य हे अतिशय छत्रपती शिवरायांच्या आक्रमक विचारावर एक महानाट्य आमचं आहे. त्या महानाट्यात देखील मी छत्रपती शिवरायांची भूमिका संपूर्ण महाराष्ट्रावर गेली 10 वर्षापासून साकारत असतो. आणि आज खऱ्या अर्थानं त्याच जुन्नर भूमीतील सर्व भूमिपुत्रांची सेवा करण्याची संधी मला या ठिकाणी मिळते. खऱ्या अर्थानं मी माझं भाग्य समजतो. मला 4 वाजता आज अचानक फोन आला आणि डॉक्टर साहेब तुम्हाला सेवा द्यायची आहे, थोडा वेळ मिळेल का? खऱ्या अर्थानं जेव्हापासून साहेब डॉक्टर झालोय तेव्हापासून सामाजिक सेवेमध्येच आहे आणि अतिशय उचित माणसाला फोन आला. खऱ्या अर्थानं मी हे भाग्य समजतो. आणि इथून पुढच्या कार्यकाळामध्ये संगमनेरमध्ये जेव्हा तुम्ही कोणत्याही कामानिमित्त किंवा कोणत्याही विषयी जर आला तर नक्कीच वैद्यकीय सेवा असेल, इथे कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क साधा. कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला कधी या भागामध्ये येणार नाही. आमचे बेटा मेकर्स भारत भाऊ असे मसे या ठिकाणी आहेत. त्यांचाही मोठा नावलौकिक संगमनेरमध्ये आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा आणि धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. 5 मिनिटांनी काढू. तोपर्यंत सन्माननीय व्यासपीठावरील
जे मनोगत आहे त्यापैकी आपल्या सायकलवारीत दरवर्षी सहभागी होणारे पद्माकर साबेल यांना विनंती करत की आपलं मनोगत कमी शब्दात जास्त व्यक्त करावं. नमस्कार, जय शिवराय. शिवजन्मभूमी सायकलवारी 2025 नारायणगाव ते शिर्डी आणि हे 9वं वर्ष. ह्या सायकलवारीत माझा 6 वर्षापासून सुरुवात झाली. माझे 6वं वर्ष. सुरुवात अशी झाली की सरांच्या दुकानावरती गेलो आणि सरांच्या तिथे एक फ्लेक्स पाहिला. त्या फ्लेक्सवरून सरांना विचारलं की कधी चालू होणार आहे सायकलवारी. तर सर म्हणले लॉकडाऊन झाल्याच्या नंतर चालू होईल. आणि उत्सुकता लागली होती. मी आणि प्रवीण गाडगे हे दोघं जण तिथे गेलो तर ते म्हणजे आपण दोघं पण जाऊ. त्यानंतर सचिन बेंडे देखील आम्ही 3 जण होतो. त्यानंतर हळूहळू आमची संख्या वाढत गेली. आज 12-13 जण आमच्या इकडून सायकलवारीसाठी येतात. हाच आमच्यासाठी एक आनंद. आणि सायकलवारी कोर कमिटीचे खूप खूप आभार. कारण आज सायकलवारी ही 2 दिवसाची असते पण त्या पाठीमागे त्यांना खूप असं नियोजन करावं लागतं. पार बक्षीस वाटपापासून ते पूर्ण सायकलवारी पुढे गेल्यानंतर जो कचरा असतो तो उचलण्यापर्यंत ही कोर कमिटी सर्व नियोजन करत असते. त्यांचा पुन्हा एकदा हार्दिक आभार. मला बोलण्याची संधी देते त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद पद्माकर भाऊ. आपण या वारीमध्ये समाविष्ट होऊन यावर्षी सायकलवारीला आपल्या ग्रुपतर्फे स्टीलच्या पाणी बॉटल सुद्धा उपलब्ध केल्यात. आपली सेवा अशीच आम्हाला कायमस्वरूपी लावावी. शेवटच्या 10 मिनिटाचा आपला जो कार्यक्रम राहिला आहे त्यामध्ये राजगुरुनगरवरून सुप्रिता रुपेश पाटोळे या वारीत सहभागी झाले. त्यांना विनंती असेल की आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचंय. काय झालं की 2 वर्षापूर्वी आपली सायकलवारी सुरू झाली त्यावेळेस साताऱ्यावरून जो प्रमोद पावडे हा सायकलिस्ट जुने सायकलवाला असेल तर त्यांना माहिती असेल की तो एका पायाने सायकलवर आपल्या शिवनेरीवरून तर शिर्डीपर्यंत एका पायाने सायकलिंग करत वारीत सहभागी झाला होता. बऱ्याच जणांना त्याची छबी आठवत असेल. तर ओढ कशी असते, मी जरी स्वतः या ठिकाणी उपस्थित नसलो तरी मला एक शब्द सर्व सायकलिस्टची बोलायचे आणि त्याचा फोन आलाय. तो आपण 2 मिनिटासाठी त्याचं मनोगत डायरेक्ट फोनवरच घेऊया. हॅलो. हा बोला. हा बोला. हो बोला. सर्वांना ओम साईराम. माझं नाव प्रमोद पावडे. मी वडूज सातारा येथील रहिवासी आहे. आणि खरोखर सुनीलदादा असतील किंवा धनंजयदादा असतील यांच्या मार्गदर्शनाने या सायकलवारीचे 9वे वर्ष आहे. मी सायकलवारीमध्ये सहभागी होऊ शकलो नाही यावर्षी. खरोखर मला सांगायला अत्यंत अभिमान वाटतो की नारायणगाव ते शिर्डी ही सायकलवरती दरवर्षी सायकलवारी होत असते आणि मोठ्या उत्साहामध्ये सायकलिस्ट यामध्ये सहभागी होत असतात. आपल्या सर्वांना खूप शुभेच्छा. मी सांगायचं म्हणजे 2000 किलोमीटर एका पायाने सायकलचा प्रवास झाला माझा आणि 17 गड किल्ले झाले आणि मला महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती महाराष्ट्र मिशन प्राप्त आहे. आपल्या सर्वांचे आशीर्वाद कायम असेच राहावे व धनंजय दादा सुनील दादा यांना देखील माझ्या एकदा शुभेच्छा आहे की आपण हे कार्य असेच चालू राहावे व आम्हा सर्व सायकलदारांना असेच नवनवीन उपक्रम काही यावे हीच मी मनोकामना इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद दादा. माझे नाव सुप्रिता रुपेश पाटोळे, राजगुरुनगर. प्रथमतः मी आयोजकांचा आभार मानू इच्छिते ज्यांनी हे उत्कृष्ट नियोजन करून प्रत्यक्षात उतरवले. ही माझी पहिली लॉंग राईड जिथे मी 100 किमी राईड कंप्लीट केली आणि उर्वरित राईड देखील मी उद्या कंप्लीट करेन याचा मला पूर्ण विश्वास आहे. पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.
अशोकदादा जगताय, ज्यांनी वॉटर प्युरिफायरचं बक्षीस या ठिकाणी गेल्या वर्षीपासून देत आहे आणि त्यांनी ही स्पर्धा पूर्ण केली आहे. तर त्या स्पर्धेचं स्वरूप काय असतं, सायकलिंगमध्ये काय अजून आपल्याला टार्गेट असू शकतात हे त्यांच्या शब्दातून आपण ऐकूया. सन्माननीय अशोकदादा जगताय. कसं बसलेला आहे, डॉक्टर आले, डॉक्टरांकडे जाणार आहे. माझा आवाज तसा खूप मोठा आहे, परंतु आज कसं बसलं मला सर्व व्यासपीठावरती इथे उपस्थित आहेत, या मंचावरती उपस्थित असलेले आदरणीय, पूजनीय, वंदनीय असे सर्व मान्यवर आणि शक्तिभक्तीचं हे रूप समोर मला दिसत आहे ते सर्व सायकलिस्ट. खरं तर ही माझी तिसरी सायकलवारी आहे, परंतु आपण म्हणतो की भक्तीमध्ये एक शक्ती असते आणि ती शक्ती ओळखावी लागते. भगवंताचा हात जर ओळखला तर भगवंत मला साथ देतो. तसंच माझ्या जीवनामध्ये हे घडलेलं आहे. प्रथमतः मी 2023 ह्या वारीसाठी आलो. लोंढे भाऊ असतील किंवा निमसे सर आता इथं समोर बसलेले आहे, त्यांनी सांगितलं आणि मी ह्या वारीमध्ये सहभागी झालो. आणि सहभागी झाल्यानंतर इथूनच आम्ही पंजाबमध्ये घुमानवारीसाठी इथून प्रस्थान केलं. आणि ते पूर्ण झाल्यानंतर बघा दोन्ही गोष्टी या भगवंताच्याच कृपेने घडलेल्या आहेत. इथं मी आलो, सायकल माझ्या हातात आली त्याच वेळेला. त्याच्या आधी 15 दिवस फक्त सायकल माझ्या हातात होती. खूप गॅप पडलेला होता. लहानपणी आपल्याला माहिती सगळ्यांनी सायकल चालवलेल्या आहेत, परंतु खूप गॅप पडला. मुंबईला गेलो, त्यानंतर कबड्डी खेळायला लागलो. कबड्डी खेळल्यानंतर इथे 10 फायनली मारल्या, परंतु नंतर मात्र खूप गॅप पडला आणि सायकल कधी हातात आली नाही. परंतु लोंढे भाऊंच्या बरेच जण सगळे सांगतात की लोंढे भाऊंचा आदर्शच आहे. लोंढे भाऊ सांगतात सगळेजण आजूबाजूला येतात. काय खरोखर त्यांच्याकडनं खूप असं घेण्यासारखं आहे. आणि मी ज्यावेळेला इथे आलो आणि सायकलवारी पूर्ण केली आणि पंजाबमध्ये गेलो, त्यानंतर खरं तर असं वाटत असेल भगवंताला की माझ्याकडनं काहीतरी घडावं. आणि त्याचा हात आणि शक्ती आणि भक्तीचे समन्वय माझ्या जीवनामध्ये उतरलं. आणि त्यानंतर ब्रह्मज्ञान हा किताब मी कोल्हापूरमध्ये पूर्ण केला. त्यानंतर लोहपुरुष हा किताब कोल्हापूरमध्येच पूर्ण केला. त्यानंतर एसार जे 200, 300, 400 आणि 600 किलोमीटर सलग ती सायकलिंग करायची असते, ते सुद्धा मी पूर्ण करून एसार हा इंटरनॅशनल हा जे इव्हेंट आहे तो पूर्ण केला. त्यानंतर परत ओझरमध्ये ब्रह्मज्ञान होतं, घ्यायचा नव्हता भाग, परंतु गावकरी बाहेरचे सगळेजण म्हटले की तुम्ही नसते तर कसं होणार, तुम्ही असायला पाहिजे ह्या इव्हेंटमध्ये. मग मी ते भाग घेतला आणि ते पूर्ण केलं. परंतु माझं थोडंसं स्वप्न वेगळं होतं की मला आयरमॅन व्हायचं होतं. आणि ते स्वप्न मला दाखवणारे जे आहेत ते नेमसे सर इथे बसलेले आहेत, त्यांनी ते स्वप्न मला दाखवलेलं होतं आधीच की तुम्ही आयरमॅन व्हा, आयरमॅन झाल्यानंतर असं असतं तसं असतं असं तेव्हा काय. आणि मला ते स्वप्न, त्या स्वप्नाच्या पाठीमागे लागलो. आणि गोव्यामधलं मला जे खरतर असं जे गोव्यातलं आयरमॅन आहे ते इंटरनॅशनल आयरमॅन आहे. 27 देश तिथे एकत्र येत असतात आणि 27 देशांमध्ये ते इव्हेंट पूर्ण होतं. आणि त्याच्यामध्ये मी जेव्हा इथून गेलो गोव्यामध्ये त्यावेळेला खूप मला दडपण आलेलं होतं, कारण ब्रह्मज्ञान करणं हे देशामधलं अंतर्गत गोष्ट आहे, परंतु आयरमॅन ही गोव्याची इंटरनॅशनल जी इव्हेंट असते आणि ती पूर्ण करणं अतिशय कठीण असतं. कारण त्याच्यामध्ये जेलीफिश काय ते चावण्याचा संभव असतो. आता ते आज लोंढे भाऊंना त्यांना त्रास झाला त्यावेळेला, आता गेले तेव्हा काय. परत समुद्रामध्ये पोहायचं असतं, इलिव्हेशन खूप असतं. आणि असं करताना फक्त एवढंच गोष्ट लक्षात ठेवली की विचार जे आहेत ना तर भक्कम असतील. भक्ती आणि शक्ती मी याच्यासाठी बोललो पाहिजे मगाशी की विचार तुमचे जर क्लिअर असतील ना तर तुम्ही काही गोष्टी करू शकता. कारण शरीर थकतं त्यावेळेला माइंड चालू होतो. माइंड गेम आहे, शरीर गेम नाही दिसता. तर शेवटला तुम्ही थकलेला असता. ते त्या असतात की 2 किलोमीटर स्विमिंग असतं समुद्रामध्ये. परत तिथून निघायचंय.
एक सेकंद सुद्धा कुणाला घालवायचं नाही आणि तुम्ही लगेच सायकलीकडे जायचं आहे आणि सायकलीकडनं तर तुम्हाला 90 किलोमीटर सायकलिंगची पूर्ण करायची. सायकल ठेवल्यानंतर परत लगेच 21 किलोमीटर जे रनिंग आहे ते रनिंग ती पूर्ण करायची आहे. हे सर्व इव्हेंट एकाच वेळेला 8.5 तासामध्ये पूर्ण करायचं आहे आणि हे केल्यानंतर तुम्हाला आयर्नमॅन हे पदवी मिळते. असं करत असेल माझ्या आता जगामध्ये जर आपण सर्च केलं तर जगामध्ये 50वा जे रँक आहे ते 50वा रँक माझी आहे. त्यामुळे आता साऊथ कोरियाला या साईचं दर्शन घेऊन मी आता पुढचं जी वाटचाल आहे ती साऊथ कोरियाला मी जाणार आहे फुल आयर्नमॅन करण्यासाठी. आपले आशीर्वाद माझ्या पाठीचे असतीलच आणि आज म्हातारी सर इथं उभे आहेत. मला खूप काही त्यांच्याबद्दलही बोलायचं होतं परंतु खूप आपल्याला एवढ्या लांबून आपण इथं आलो आपल्याला माहिती आहे की काही जणांना सवयच नाही, सायकल त्यांनी हातातच घेतली नाही. परंतु ह्या साईडला भेटायसाठी आणि ह्या ग्रुपमध्ये येऊन फक्त आनंद लुटायचा आहे. म्हणजे दोन्ही पण गोष्टी इथे आपल्याला भेटतात. एक श्रेयभाग आणि एक प्रियभाग. श्रेयभाग म्हणजे काय तर आपण आता जाऊन साईचं दर्शन घेणार. प्रियभाग म्हणजे काय की आपण सर्वजण एकत्र येणार आणि म्हणून भक्तीमध्ये एक सामाजिक शक्ती असते आणि शक्ती जी आहे ते आज आपल्याला इथे दिसत आहे. म्हणून मी सर्वांना एवढंच सांगेन की मी जे काय केलेलं आहे ते फक्त रनिंग करून स्विमिंग करून सायकलिंग करून होत नाही. त्याच्या पाठीला एक विचार लागतो. तो विचार म्हणजे फक्त एकच विचार असतो तो म्हणजे अध्यात्म. अध्यात्मामध्ये एवढी शक्ती आहे ती जर ओळखली तर माणूस काही करू शकतो. माझ्या शेवटच्या वेळेला 27-28 सायकलिस्ट होते बाहेरचे देश होते. आता या 150 जणच फक्त आयर्नमॅनसाठी होते. बाकीच्या इव्हेंट होते ऑलिम्पिक झालं ड्रॅगथॉन झालं. मी पाठीमाग बघितलं माझ्या फक्त 150 ते 200 जण दिसले आणि ते सगळे बाहेरच्या देशाचे. आणि सायकल आता मग प्रत्येकजण बोलतोय की सायकल 2 लाखाची सायकल माझ्याकडे आहे किंवा 2.5 लाखाची आहे. तिथे गेल्यानंतर मी बघितलं तर ते 10 लाखाची सायकल आहे, 20 लाखाची सायकल आहे, 25 लाखाची सायकल आहे. मला इथं टेकू शकत नाही. पण टिकू शकतो फक्त काय माहिती की माइंड गेमनी म्हणजे काय विचारांनी. आणि विचार आपल्याला माहिती आहे शिवरायांचे विचार. आपण ज्या भूमीमध्ये राहतो त्यांचे विचार केले. संभाजीराजांनी किती त्रास काढला. लहानशी गोष्ट आपण एक आदर्श देऊ शकत नाही का हा विचार मी केला त्यावेळेला केला. आणि हे सत्य आहे. इथे एक शब्द सुद्धा मी खोटं बोलू शकत नाही की माझ्या डोक्यामध्ये फक्त काय होतं की पूर्ण करायचं आहे. आणि जेव्हा थकेल तेव्हा आपल्याला विचारच कामाला येतात. आणि म्हणूनच आपण चांगल्या विचारांनी हे जे काय करायचं असेल तर अध्यात्मातूनच माणूस पुढे जाऊ शकतो. हे मला फक्त एवढं सांगायचं होतं. त्याच्या मला ही थोडी संधी दिली बोलण्याची त्याबद्दल आयोजक जे आहे त्यांचे मी आभार मानतो. त्याचा मोठेपणा कसा असतो हे अशोकदादांकडून पाहिजे. आपल्या आजच्या सगळ्या सायकलिस्टमध्ये सगळ्यात टॉपर जर रँक असेल तर त्यांची आयर्नमॅन. आपण त्यांच्या तोंडूनच ऐकलं की 8.5 तासामध्ये 90 किलोमीटर परत स्विमिंग आणि रनिंग कंटिन्यू पूर्ण करणं जोक नाही. आपण 5-5 किलोमीटरला थांबत होतो, पाणी पित होतो, सरबत घेत होतो किंवा जेवणाला थांबत होतो, कोण मागं राहिलं बघत होतो. पण ती स्पर्धा म्हणजे मागं बघायची नाही तर पुढं बघायची असते. या सायकलवारीतून नक्कीच असे सायकलिस्ट देशाला भेटलेले आहेत आणि याचंच एक शेवटचा आता मनोगत आजच्या दिवसाचं या ठिकाणी संपन्न होते. जे गाण्यातून आपल्याला सर्वांना आपल्याला प्रेरित करतात असे सुधाकरजी लोंढे नाना यांना विनंती करन की आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचंय. नानांचं मनोगत झाल्यानंतर शेवटचा लकी ड्रॉ होईल आणि त्यानंतर आपला आजचा कार्यक्रम संपन्न होईल. सन्माननीय सुधाकरजी लोंढे नाना. ओशोंना एकदा एका माणसाने विचारलं, भक्ताने विचारलं का रे बाबा, ओशोंना विचारलं का तुम्हाला काही तुम्ही रोज सकाळी व्यायाम करता तुम्हाला काही त्रास होत नाही का, तुम्हाला आळस येत नाही का. ओशो म्हणले असं कर 8-10 दिवस माझ्या बरोबर ये व्यायाम कर मग काय वाटतंय तुला सांग. ते म्हणला आता काय झालं बाकी काय होत नाही का पण तिकून आल्यावर बरं वाटत म्हणजे व्यायाम केल्यानंतर आनंद होतो. ते म्हणलं असंच आहे मी सुद्धा माणूसच आहे मला सुद्धा थोडा आळस येतो कधी वाटतं नाही करावं पण तिथून आल्यानंतर जे तेज येतं ना ते महत्वाचं असतं. हे व्यायाम शिकवतो. हे व्यायामाचं मी सायकलवारीपासूनच घडलो. सहज एकदा सायकलवारी पूर्ण केली आणि नंतर मी अनेक असे मित्र जोडले. अनेकांना आता अशोक जगताने सांगितलं तर तो माझा गुरु आहे आणि मी त्याचा गुरु आहे. मी त्याला जोडलं आणि त्याने माझ्या पुढे जाऊन खूप मोठं काम केलं. मी सायकलवारी नंतर
काही छोटे छोटे उपक्रम केले. प्रथम अष्टविनायक सोलो केलं, म्हणजे एकट्याने अख्खं पूर्ण अष्टविनायक 700 किलोमीटर 7 दिवसात पूर्ण केलं. नंतर माझ्या लक्षात आलं का आपण कन्याकुमारी केलं पाहिजे. सायकल स्वारांसाठी पंढरी म्हणून कन्याकुमारी असतं तर ती करायची. मला कोणी मित्र भेटलं नाही, मी एकट्यानेच सायकलवर टाक मारली आणि कन्याकुमारीला गेलो. ते 17 दिवसात 1700 किलोमीटर पूर्ण केलं. माझा कॉन्फिडन्स चांगला वाढला. नंतर मग आम्ही अशोक, निमशे सर आणि आम्ही तिघांनी घुमानवारी केली. इथून घुमान पंजाबपर्यंत सायकलवर आम्ही सर्व ग्रुप बरोबर गेलो. त्यानंतर पुन्हा मी म्हणलं काही व्यक्ती अशा आहेत ते पुन्हा आपल्या आयुष्यात भेटतील का न भेटतील म्हणून शरद पवारांना सायकलवर भेटायला गेलो, पुन्हा अण्णा हजारेंना भेटायला गेलो. असे छोटे छोटे उपक्रम असतो. ओतूर सायकल बरोबर नारायणगाव ते शिवजन्मभूमी ते इकडं मुंबई गेट ऑफ इंडिया असं 200 किलोमीटरचं अंतर एकाच दिवसात पार केलं. आणि मग जमतंय आपल्याला बरं का. म्हणजे तसं तुम्हाला सांगतो, हा सगळा माइंड गेम. मला असे कुणी ढकलून दिलं तर मी 4 कोणाटे खाऊन पडेल, पण आपल्या मनात एकदा निर्धार केला ना तर आपण काहीही करू शकतो. आज मागे 2 महिन्यापूर्वी बर्ग बँकची आपल्या जवळ स्पर्धा होती तिथे ओझरला. त्याला म्हणलं त्याचं सहभागी होऊया. माझ्याबरोबर आणखी 5-6 जण होते, जवळजवळ 10 जणांनी गेली. पण माझं वय म्हणजे 65 वय आणि या वयात माझा उत्साह म्हणून म्हणजे यांनी आमदार साहेबांनी पाठ पडली, अनेकांना विशेष वाटलं. त्याचं स्वरूप असं होतं, 1.5 किलोमीटर पोहून यायचं, पोहून आल्यानंतर लगेच 40 किलोमीटर सायकलिंग करायची. सायकल ठेवतो पण नाही तर लगेच 10 किलोमीटर पळायला जायचं. हा 5 तासाचा टास्क होता. खर्च वगैरे खूप होता, मेहनत खूप होती. मिळणारं फक्त एक मेडल मिळालं, पण त्याच्यापासून मिळणारा आनंद, प्रसिद्धी इतकी अमाप मिळाली नाही का त्याला काही लिमिटच नाही. आणि असे काही ज्यावेळी तुम्ही टास्क पूर्ण करता त्यामुळे तुम्हाला प्रचंड एनर्जी. त्यानंतर पुढच्याच महिन्यात मला मालवण या ठिकाणी स्विमिंग करता जायचं होतं. 10 वर्षापूर्वी मी 3 किलोमीटर मालवणला समुद्रात स्विमिंग केलं होतं. त्यानंतर पुन्हा तो योग आला. यंदा परत आमचं मित्रमंडळी 5-6 जण निघाले, म्हणजे चला आपण परत करूया. मी आता पुन्हा आमच्याकडे समुद्रात काही आपल्याला कॉन्फिडन्स नसतो, पण तरी आम्ही 3 महिने सलग येडगाव धरणात जायचं. रोज पहाटे 5ला उठून जायचं आणि तिथं 5ला उठून 5:30ला 6पर्यंत पाण्यात उतरायचं. अंधारात 7 वाजेपर्यंत प्रॅक्टिस करायची. एकदा बिबट्या दिसलं म्हणजे घरचे म्हणले हातपाय नीट राहिले तर बरं तुमचे. पण तरी खूप प्रॅक्टिस करून आम्ही मालवणला सहभाग घेतला. तिथंही 2 किलोमीटर स्पर्धा समुद्रातून पूर्ण केली. तिथं जेली फिश नावाचे मासे असतात, त्याचे स्पर्शाने अशी प्रचंड आग होती, तिची भीती होतीच. तरी माझ्या हाताला स्पर्श झाला आणि खूप अशा वेदना झाल्या, तरी तो मी पूर्ण केला. असं जीवनात टार्गेट घेत राहायचं आणि टार्गेट पूर्ण करायचा प्रयत्न करायचा. आणि हे सगळं वारीमुळे मला कॉन्फिडन्स वाढला. अजूनही मी सायकलिस्ट तयार केले. नुसतं माझं सायकलिस्ट पाहून आमचे अनेक मित्र तयार झाले. हाही खूप मोठा आनंद आहे आणि या सगळ्यांचं श्रेय सायकल टीमला देतो आणि थांबतो. धन्यवाद. शेवटचा तत्पूर्वी या ठिकाणी विनंती असेल की उद्या सकाळी आपल्याला 6 वाजता रेडी राहायचे. या ठिकाणी आपले योगा टीचर या ठिकाणी येतील. आज आपण कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर या ठिकाणीच हॉलमध्ये आराम करायचा आहे. सकाळी आपण गरम पाण्याची सोय केलेली आहे. सर्वांनी आपण वेळेत उपस्थित या ठिकाणी राहायचं आहे, म्हणजे आपल्याला शिर्डीला पोहोचायला उशीर होणार नाही. या ठिकाणी सन्माननीय व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो. आणि या ठिकाणी शेवटचा लकी ड्रॉ काढण्यासाठी स्वतः विजयभाऊ ताजने यांना विनंती करेन की आपण या ठिकाणी पुढे यायचं आहे आणि पैठणी क्रमांक 4 आणि आजच्या दिवसाचे लकी ड्रॉ शेवटचा या ठिकाणी लकी ड्रॉ काढायचा आहे. आणि तो लकी ड्रॉचा क्रमांक आहे 774. लकी ड्रॉ क्रमांक 774. आहे का पटकनी? आहे का? लकी ड्रॉ क्रमांक 774. सायकलिस्ट आलेली आहे छोटी आणि साडी आहे मोठी. पैठणीचा मान विजयभाऊ ताजने यांच्या हस्ते. वहिनी आपणही उभे राहा.
सर्व व्यासपीठाला विनंती असेल की आपण एक ग्रुप फोटो या ठिकाणी काढूया आणि यानंतर आपण सर्वांनी महाप्रसादासाठी जायचे. तत्पूर्वी ज्यांचं कुणाचं दुखत असेल तर डॉक्टर साहेब 15 मिनिटांनी इथून जाणार आहे, त्यानंतर आपला तो चान्स जाईल. तर पूर्वी कोणाला चेक करायचं असेल, औषधं पाहिजे नसेल तर स्टेजवर यायचे. सन्माननीय व्यासपीठाचा या ठिकाणी फोटो डॉक्टर आणि राजांचा आविष्कार साधलाय, त्यांनाही मनापासून आभार आणि सर्वांचं मनापासून आभार. आपणही खूप बराच वेळ या ठिकाणी शांत चित्ताने हा कार्यक्रम ऐकला. आपण आता महाप्रसादाचा उपभोग घेऊ आणि ज्यांचं काही दुखत असेल त्यांनी स्टेजवर यायचे, डॉक्टरांना तत्काळ बाहेर जायचं आहे.